लक्ष द्या. फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला बघायचं. आता फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात बघा, इट इज इनफ टू सिलेक्ट फ्यू आउट ऑफ अ मेनी क्वांटिटी अँड स्टँडर्डाइज देअर युनिट. आता आपल्याकडे जेवढ्या क्वांटिटी आहेत, अनेक क्वांटिटी आहेत, मेनी क्वांटिटी आहेत, ठीक आहे. त्याच्यापैकी काही क्वांटिटी काय करायच्या, सिलेक्ट करायच्या आणि त्या सिलेक्ट करून त्यांना काय करायचं, त्यांचे जे युनिट आहे ते स्टँडर्डाइज करायचे. ते काय करायचे, स्टँडर्डाइज. यू कॅन सी फ्रॉम अबो एक्झाम्पल. वरती जे आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं, कशाचं, स्पीडचं दिलं होतं. कशाचं दिलं होतं, स्पीडचं. डिस्टन्स अपॉन टाईम. दॅट युनिट ऑफ द क्वांटिटी लेंथ अँड टाईम नीड टू बी स्टँडर्डाइज. मग बघा, स्पीड ही जी क्वांटिटी कशावर डिपेंडंट होती, डिस्टन्स आणि टाईमवर. कारण स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. मग स्पीड ही क्वांटिटी डिस्टन्स आणि टाईमवर डिपेंडंट आहे. तर डिस्टन्स म्हणजे काय झालं, लेंथ, आणि जो टाईम होता, ह्या दोघं ज्या क्वांटिटी आहेत यांना स्टँडर्डाइज करणं गरजेचं आहे. यांना स्टँडर्डाइज करणं गरजेचं आहे. सच क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी अँड देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. मग डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि टाईम ह्या ज्या क्वांटिटी आहेत, ह्या क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ह्या क्वांटिटी कशा आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणून यांचे जे युनिट आहे यांना फंडामेंटल युनिट म्हणतात. म्हणजे डिस्टन्सचं म्हणजे लेंथचं युनिट आणि टाईमचं युनिट यांना काय म्हणतात, फंडामेंटल युनिट असं म्हटलं जातं. ऑफकोर्स स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. आणि अर्थातच जे स्टँडर्ड फंडामेंटल युनिट आहेत ते सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. ओके, ते चेंज होत नाही, सतत बदलत नाही. अलग अलग स्टँडर्ड युनिट सतत बदलत नाही. आता पुढे जे बघायचं आहे आपल्याला, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. त्याच्यात बघा, अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट कॉल द सिस्टीम इंटरनॅशनल. त्याला SI असं म्हटलं जातं. म्हणजे जी इंटरनॅशनल सिस्टीम युनिट आहे त्याच्यामध्ये किती फंडामेंटल युनिट आहे, 7. किती फंडामेंटल युनिट आहेत, 7 फंडामेंटल युनिट आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे SI सिस्टीम म्हणतात. काय म्हणतात, SI सिस्टीम इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये ही SI सिस्टीम वापरली जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेट्रिक सिस्टीम. यालाच काय म्हणतात, मेट्रिक सिस्टीम. SI सिस्टीमलाच मेट्रिक सिस्टीम असं म्हटलं जातं. द नेम्स अँड द सिम्बॉल ऑफ द युनिट ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ, टाईम अँड मास इन द सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्याचे नेम आणि सिम्बॉल्स, त्या युनिटचे सिम्बॉल आणि नेम आपण घेतले आहेत. कुठले कुठले बघा, लेंथ, टाईम अँड मास. याच्यामध्ये काय असतं, लेंथ, टाईम आणि मास या सिस्टीममध्ये आर गिवन फॉलोइंग टेबल. आपल्याला टेबल दिला आहे बघा. त्याच्यात बघा, लेंथ, नेम ऑफ युनिट काय, लेंथचं मीटर. सिम्बॉल काय आहे युनिटचं, M, स्मॉल m. मीटर म्हणजे स्मॉल m, बरोबर. नंतर मास, मासचं नेम ऑफ युनिट काय आहे, किलोग्राम. सिम्बॉल कसा असतो, kg, कॅपिटल K, स्मॉल g. नंतर त्यानंतर टाईम, टाईमचं सिम्बॉल काय आहे, नेम ऑफ युनिट काय, सेकंड, आणि सिम्बॉल काय आहे, स्मॉल s. अशा पद्धतीने क्वांटिटी, नेम ऑफ युनिट आणि त्याचे सिम्बॉल आहेत. याला आपण मेट्रिक सिस्टीम असं म्हटलं जातं. यालाच आपण SI सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. आता बाजूला जो येलो कलरचा बॉक्स आहे त्याच्यात बघा, स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी कशा पद्धतीने स्टँडर्ड्स केले आहेत ते बघा. ॲज द स्टँडर्ड ऑफ मास ऑफ अ सॉलिड सिलेंडर मेड ऑफ अ प्लॅटिनम इरिडियम अलॉय इज अ केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ अ वेट अँड मेजर्स ॲट पॅरिस. आता बघा, एक प्लॅटिनम आणि इरिडियम अलॉय. अलॉय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मेटलचं मिक्सचर किंवा मेटल आणि नॉन मेटलचं मिक्सचर, धातू धातूचं मिश्रण किंवा धातू धातूचं मिश्रण, त्याला आपण काय म्हणतो, अलॉय म्हणतो. आणि एक प्लॅटिनम आणि इरिडियमचा जो अलॉय होता त्याचा आकार कसा होता, सॉलिड सिलेंडर. सिलेंडरचा शेप असतो ना, तसा त्याचा आकार होता. ओके, आणि एक त्याला मास आहे, त्याचा एक पर्टिक्युलर मास आहे. तो कुठं ठेवला गेला आहे, पॅरिसमध्ये. कुठे येतो, पॅरिसमध्ये येतो. त्याचं जेवढं वेट आहे त्याला आपण स्टँडर्ड मास म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्टँडर्ड मास म्हणतात. ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड ॲज 1 किलोग्राम. म्हणजे तो जो सिलेंडर आहे प्लॅटिनम इरिडियम अलॉयचा, जो पॅरिसमध्ये, आणि त्या पॅरिसमध्ये
त्याचं जितकं वजन आहे तेवढं काय म्हणतो त्याला आपण, त्या वजनाला 1 किलोग्राम, त्याला काय म्हणतात 1 किलोग्राम एवढं त्याचं वजन आहे, जेवढं वजन. ठीक आहे. ऑफिशियल accurate copy of this prototype are kept in the standardizing laboratory institute all over the world. आता ऑफिशियली तो जो सिलेंडर आहे त्याच्या कॉपी म्हणजे त्याच्यासारख्या अजून दुसऱ्या कॉपी त्या सगळ्या जे स्टँडर्डाइज लॅबोरेटरी आणि इन्स्टिट्यूट आहेत पूर्ण जगामध्ये सगळ्या ठिकाणी त्याच्या ऑफिशियल कॉपीज देण्यात आले, म्हणजे तसे सिलेंडर देण्यात आले, त्या वेळचे देण्यात आले. 2 fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. तर पॅरिसमध्ये प्लॅटिनम आणि इरिडियमचे असे 2 बार म्हणजे रॉड आहेत, ओके, किंवा 2 फाईन लाईन्स आहेत, 2 बारीक लाईन्स आहेत, त्या ठेवल्या गेल्या आहेत. ओके. द डिस्टन्स बिटवीन दीज 2 लाईन्स इज ॲक्सेप्टेड ॲज अ स्टँडर्ड मीटर. आता ते प्लॅटिनम आणि इरिडियमचे जे बार्स तयार केले किंवा लाईन तयार केले यांच्यामधलं जे अंतर आहे त्या पॅरिसमध्ये ठेवलं गेलं काही विशिष्ट अंतरावर, त्या अंतराला किंवा त्या डिस्टन्सला काय म्हणायचं 1 मीटर. काय म्हणतात त्याला 1 मीटर असं म्हणतात. ॲक्युरेट कॉपी ऑफ दिस प्रोटोटाईप आर मेड अँड डिस्ट्रीब्यूट टू स्टँडर्डाइज लॅबोरेटरी इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर द वर्ल्ड. मग त्या 1 मीटरसाठी त्याच्या 2 प्लॅटिनम इरिडियमचे जे बार आहेत त्यांचं एवढं डिस्टन्स आहे समजा, ठीक आहे, एवढं डिस्टन्स असेल समजा काहीतरी, तर ते 1 मीटर आहे, ते सगळ्या इन्स्टिट्यूट आणि लॅबोरेटरीला देण्यात आलं आहे, सगळ्या इन्स्टिट्यूटला आणि लॅबोरेटरीला देण्यात आलेलं आहे, म्हणजे त्याला 1 मीटर तेवढ्या डिस्टन्सला काय म्हणायचं 1 मीटर म्हणायचं. द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ॲक्युरेट डिव्हाइस. म्हणजे अर्थला रिव्हॉल्युशन होण्यासाठी किती वेळ लागतो ते मोजण्यासाठी एक ॲक्युरेट डिव्हाइस आहे. दिस टाईम इज टेकन एज 24 hours. आणि त्या डिव्हाइसने तो जो टाईम मोजला आहे तो किती आहे 24 hours. म्हणजे अर्थला स्वतःभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी 24 hours लागतात. टू स्टँडर्डाइज 1 सेकंड 1 hour इज कन्सिडर्ड हॅव अ 60 minute अँड 1 minute 60 seconds. म्हणजे 1 hourमध्ये किती मिनिट असतात 60 minute आणि 1 minute किती सेकंड असतात 60 seconds. हे सुद्धा स्टँडर्डाइज केलं गेलं आहे. व्हॉट इज अन ॲटॉमिक क्लॉक, वेअर इज इट अ केप्ट. तर ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय आणि ती कुठं ठेवण्यात आली, ती ॲटॉमिक क्लॉक कुठं ठेवण्यात आली, कुठं ठेवतात. ॲटॉमिक क्लॉक काय डिव्हाइस आहे दॅट वर्क विथ अटमोस्ट ॲक्युरेसी. इट्स वर्क इज डिपेंडंट ऑन व्हायब्रेशन ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल. ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय एक डिव्हाइस आहे, तर ॲक्च्युली त्याचं वर्क काय आहे तो ॲक्युरेट मेजर करतो. इट्स वर्क इज डिपेंडंट ऑन द व्हायब्रेशन ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल. त्याचं वर्क कशावर डिपेंडंट आहे ॲटम आणि मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनवर, ॲटम आणि मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनवर. द फंक्शनिंग इज ड्यू टू मोलिक्युलर सिस्टीम ऑफ केसीएम और अमोनिया. म्हणजे त्याचं फंक्शन जे मॉलिक्युल्स आहेत त्या सिस्टीममध्ये केसीएम हा एलिमेंट आहे, अमोनिया हा मॉलिक्यूल आहे, त्याच्यावर त्याचं फंक्शन चालतं. ॲटॉमिक क्लॉक इन मुंबई इज इन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन द न्यू दिल्ली. तर ही जी ॲटॉमिक क्लॉक कुठे आहे मुंबईमध्ये, त्या मुंबईमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन न्यू दिल्लीमध्ये, ठीक आहे, न्यू दिल्लीची ती, ठीक आहे. तर तिथं ती ॲटॉमिक क्लॉक ही ठेवलेली आहे. दुसरा क्वेश्चन, हाऊ इज द वेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमायनिंग स्टँडर्ड मीटर. म्हणजे लाईटचा वेलॉसिटीचा उपयोग करून कशा पद्धतीने स्टँडर्ड मीटर हे स्टँडर्ड केलं जातं. द लाईट रे पासेस थ्रू व्हॅक्यूम ॲट अ वेलॉसिटी ऑफ 1/299792458 सेकंड. म्हणजे लाईटचा जो व्हॅक्यूममध्ये स्पीड आहे खूप जास्त आहे, वेलॉसिटी खूप जास्त आहे. दिस डिस्टन्स इज कॉल्ड 1 मीटर. मग त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण 1 मीटर म्हणतो. इन अदर वर्ड द लाईट रे ट्रॅव्हल 299792458 मीटर इन 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये जो लाईट ट्रॅव्हल करणार आहे तो खूप लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. टू स्टँडर्डाइज मीटर इन दिस वे वेलॉसिटी ऑफ लाईट इज यूज. तर अशा पद्धतीने आपण वेलॉसिटी ऑफ लाईटचा यूज करून 1 मीटर हे डिस्टन्स स्टँडर्डाइज करू शकतो. दादा काय बोलतोय तू, काय चालू. वेन मॅन फेल्ड द नीड टू मेजर थिंग इज स्टार्टेड बाय युजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडी फॉर द पर्पज. म्हणजे मनुष्याला जेव्हा एखादी गोष्ट मोजण्याची गरज वाटली जुन्या काळी त्यावेळेस त्याने आपल्या
शरीराचे भागांचा उपयोग करून तो वस्तू ह्या मोजू लागला, तो वस्तू आपल्याला मोजू लागला. इन इजिप्त इन एन्शियंट टाइम म्हणजे इजिप्तमध्ये प्राचीन काळी द डिस्टन्स फ्रॉम अ मॅन एल्बो टू टिप ऑफ दिस मिडल फिंगर वॉज कॉल्ड एज क्युबिट. म्हणजे बघा आपला जो हा एल्बो असतो तिथून आपलं जे मिडल फिंगरचं टोक आहे एवढ्या डिस्टन्सला काय म्हणायचे? क्युबिट. काय म्हणायचे? क्युबिट म्हणायचे जुन्या काळी. हां, दिस मेजर वूड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आणि हे एल्बोपासून हे आपल्या मिडल थंबचा जो टीप आहे याच्यातलं डिस्टन्स व्यक्तीप्रमाणे कसं असू शकतं? लहान मोठं असू शकतं. देअरफॉर क्युबिट ऑफ किंग वॉज अ कन्सिडर ॲज स्टँडर्ड. म्हणून त्यावेळेस जे राजे होते इजिप्तमध्ये त्यांचं जे डिस्टन्स होतं एल्बोपासून टीपपर्यंतचं मिडल फिंगरचा टीप त्या डिस्टन्सला काय म्हणायचे? क्युबिट म्हणायचे. कारण राजा एकच होता ना, मग त्याचं जेवढं अंतर होतं ते एल्बोचं आणि मिडल फिंगरच्या टीपचं तेवढ्या डिस्टन्सला क्युबिट म्हणायचे. ते स्टँडर्ड युनिट होतं. इन ओल्डन टाइम्स वी वेट गोल्ड इन युनिट कॉल्ड गुंज. जुन्या काळीमध्ये जे सोन्याचं जे वेट केलं जायचं त्याला एकक काय असायचं? गुंज असायचं. अँड आवर ग्लास वॉज यूज फॉर मेजरिंग टाईम. आणि टाईमसाठी आवर ग्लास हे युनिट असायचं. ओके, पुढे बघा आता. ऑब्झर्व अँड डिस्कस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन वाय दे आर रॉंग. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे की कुठल्या मेथड चुकीचे आहे. आता बघा पहिली मेथड ते हाताचा उपयोग करतोय तो योग्य आहे कधी? नाही, चुकीची. कारण व्यक्तीप्रमाणे तो हात काय होणार आहे? बदलणार आहे. दुसरी मेथड योग्य आहे आणि ते ग्लास म्हणजे एक प्रकारचं मेजरमेंट आहे ते योग्य आहे. नंतर स्केलने मेजर करणं पण योग्य आहे. बरोबर, बाजूला बघितलं तर तुम्हाला स्केलचं मेजरमेंट योग्य आहे आणि ते बॅलन्स आहे तीसुद्धा काय आहे? योग्य आहे. बरोबर. आता बघा इम्पॉर्टंट ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट करणं काय इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. हाऊ ॲक्युरेट मेजरमेंट मस्ट बी डिपेंड अपॉन इट्स पर्पज. काय? अ मेजर मस्ट बी डिपेंड अपॉन द इट्स पर्पज. म्हणजे एखादं मेजरमेंट किती ॲक्युरेट आहे हे कशावर अवलंबून आहे? पर्पजवर. कशावर अवलंबून आहे? पर्पजवर. अकॉर्डिंगली अन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज बी यूज फॉर द मेजरमेंट. म्हणून त्याला योग्य असे प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी आपल्याकडे काय डिव्हाइस आहेत? काय आहेत आपल्याकडे? डिव्हाइस आहेत. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रिशियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. समजा एखादा सबस्टन्स खूप मौल्यवान आहे, खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला लहान क्वांटिटीमध्ये आपण त्याचा उपयोग करून घेतो, तर त्याचं जेव्हा मेजरमेंट करतो तेव्हा आपण मेटिक्युलसली आणि ॲक्युरेट करतो. म्हणजे उदाहरणार्थ सोने आणि चांदी विकत घ्यायला गेलो तर 1-1 ग्राम मेजरमेंट त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असतं. ते खूप ॲक्युरेटली करतात. ते खूप कसे करतात? ॲक्युरेटली मेजरमेंट. कारण तो खूप महागडा पण आहे आणि त्याचा यूज आपण लहान असतं म्हणजे तो जरी लहान असेल कमी प्रमाणात असेल तरी त्याचा आपण यूज करू शकतो. ड्यू टू ॲडव्हान्समेंट of technology, device that measure very small magnitude of a quantity like distance, mass, time and temperature are available now. आता बघा टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली त्याच्यामुळे काय झाले? जे डिव्हाइस आहेत त्याचे जे मॅग्निट्यूड आहे म्हणजे समजा डिस्टन्स असेल, मास असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल यांचे आपण लहान मॅग्निट्यूडमध्ये सुद्धा मेजर करू शकतो. असे टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाईम इन अ कनेक्शन विथ अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट कॉम्पिटिशन. स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये डिस्टन्स आणि टाईम याला खूप महत्त्व आहे. कारण जेव्हा त्यांच्या शर्यत होते तेव्हा अगदी सेकंदचा 10वा भाग, सेकंदचा 5वा भाग याच्यामध्ये फरक असतो पहिला आणि दुसऱ्या नंबरमध्ये. आलं का लक्षात? मास ऑफ गोल्ड बॉडी टेम्परेचर. तसंच मास ऑफ गोल्डचं मास 1 ग्रामसुद्धा ते आपल्याला जास्त देणार नाही. आलं लक्षात? 1 ग्रामला पण खूप व्हॅल्यू आहे. 1 ग्रामला पण कशी आहे? खूप व्हॅल्यू आहे. चुकूनसुद्धा 1 ग्राम ते आपल्याला जास्त देणार नाही. नंतर जे बॉडी टेम्परेचर आहे ते सुद्धा 1-1 डिग्री कसं आहे? खूप महत्त्वाचं असतं. पुढचा जो टॉपिक आहे
मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट, म्हणजे जर मेजरमेंट करताना एरर असलं तर काय होऊ शकतं. पहिलं, नॉट युजिंग ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, म्हणजे योग्य असा डिव्हाइस वापरला गेला नाही. नॉट युजिंग डिव्हाइस प्रॉपरली, तो डिव्हाइस आहे तो योग्य प्रमाणे आपण वापरत नाही, योग्य मेजरमेंट घेत नाही. डिव्हाइस चांगला आहे, योग्य आहे, पण आपल्याला तो हाताळता येत नाही व्यवस्थितपणे. मेक अ लिस्ट पॉसिबल एरर अदर दॅन दिस. डू यू रिअली गेट अ मिनी लिटर ऑफ पेट्रोल ॲज पेट्रोल पंप इंडिकेट्स. आता बघा, पेट्रोल पंपवर जे इंडिकेट केलेलं असतं तेवढंच तेवढं लिटर तुम्ही पेट्रोल घेता का. टू एन्श्युअर दिस इट इज नेसेसरी टू चेक अगेन्स्ट स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाईम टू टाईम, म्हणजे तुम्हाला मिळालेलं जे पेट्रोल आहे ते योग्य आहे का, तुम्ही सांगितलं तेवढंच तुम्हाला मिळतं आहे का, याची तुम्ही काय केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, चेकिंग केली पाहिजे. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. याला काय म्हणतात स्टँडर्डायझेशन, म्हणजे तुम्ही चेकिंग करून घ्या, तपासणी करून घ्या, तुम्हाला 1 लिटरच पेट्रोल मिळालं आहे का कमी मिळालं आहे, त्याला काय म्हणतात स्टँडर्डायझेशन. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वे अँड मेजर्स यूज इन द मार्केट. त्याचप्रकारे अनेक वेट आणि मेजर जे असतात मार्केटमध्ये यूज केले जातात त्यांना स्टँडर्डाइज करणं हे आवश्यक आहे. व्हाईल बाईंग थिंग ॲट ग्रॉसरी शॉप, जेव्हा आपण किराणा दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकत घ्यायला जातो, द व्हेजिटेबल मार्केट किंवा पालेभाज्या विकत घ्यायला जातो, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डन्स टू डू. तर तिथं गेल्यानंतर कुठल्या गोष्टीचं निरीक्षण करायचं आणि आपल्या पालकांना कुठल्या गोष्टी सांगायच्या ते बघा. पहिलं दिलं आहे त्याच्यात, डस बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय डिपार्टमेंट ऑफ वे अँड मेजर. त्यांचं जे वजन असतं किंवा जो बॅलन्स असतो त्याच्यावर डिपार्टमेंट ऑफ वे आणि मेजरचा स्टॅम्प आहे का, शिक्का आहे का ते बघा. शिक्का असतात त्याच्यावर, काय असतात, शिक्का असतात. आले लक्षात, स्टॅम्प असतो. सेकंड, इज द बॅलन्स स्टेबल, इट इज पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. तो जो बॅलन्स आहे त्याचा जो पॉइंटर आहे, तो काटा आहे, तो बरोबर सरळ आहे का इकडे पुढे मागे होतोय ते नीट बघा. तो कसा पाहिजे, बरोबर बॅलन्स व्हायला पाहिजे. इज द वेट मेड ऑफ मेटल, हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, म्हणजे जर ते वेट कशाचं आहे, मेटलचंच आहे का ते बघा. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, त्याला ते कसं बॅलन्स करतात ते पण बघा. हॅज अंडर साईड ऑफ द पॅन ऑफ बॅलन्स बीन टॅम्पर्ड विथ, म्हणजे खालून त्याला काही वेगळं काही गोष्ट लावलं आहे का, खालच्या बाजूला त्या बॅलन्सला वेगळं काही टॅम्प केलं आहे का, चिपकवलं आहे का, ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. इथं ब्राऊन कलरचं बघून घ्या, शेवटचं आहे. टू प्रिव्हेंट कन्झ्युमर फ्रॉम बीइंग चिटेड, अ वे अँड मेजर सबडिव्हिजन फंक्शन ॲज पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे कन्झ्युमर म्हणजे काय, ग्राहकांची फसवणूक व्हायला नको म्हणून जे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, फूड अर्बन सप्लाय कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन, ते नेहमी हे जे चेकिंग करत असतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेट आणि त्यांचे मेजरमेंट काय करतं, चेक करतं. ऑफिसर्स ऑफ दिस सबडिव्हिजन व्हिजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाईम टू टाईम, वेळोवेळी ते वेगवेगळ्या जागेंवर जातात, जिथं किराणा दुकान असेल, भाजीपाला मार्केट असेल तिथं. अँड सर्टन वेदर द वेट अँड बॅलन्स बिंग यूज आर प्रॉपर ऑर नॉट, आणि तिथं चेक करतात ती त्यांनी वापरलेले जे वेट आणि मेजरमेंट आहेत ते योग्य आहेत किंवा नाही ते बघितलं जातं. इट इज बाइंडिंग बाय लॉ टू यूज स्टँडर्ड युनिट अँड मेजर, म्हणजे नियमानुसार काय वापरलं पाहिजे, स्टँडर्ड वेट आणि मेजर वापरले पाहिजे. इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ द वे अँड मेजर सबडिव्हिजन टू ग्रांट लायसन फॉर द प्रोडक्शन, सेल, रिपेअर, वेट अँड मेजर्स. तसंच हे जे सबडिव्हिजन आहे, तर जे वजनं तयार होतात, तर वजनं तयार करायला सुद्धा हेच परमिशन देतात. आलं लक्षात.